जनतेचा विश्वास। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही करणार समृद्धी महामार्गाची पाहणी। 11 डिसेंबरला पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण। कर्नाटकमध्ये जाण्याचा पाणी संघर्ष कृती समितीचा अल्टिमेटम संपला। आज जतमध्ये होणाऱ्या बैठकीकडे महाराष्ट्राचं लक्ष। पाणी देण्याबाबत ठोस निर्णय न झाल्यास कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा। जत पाठोपाठ आता नाशिकमधील सुरगाणा तालुक्याचीही परराज्यात जाण्याची इच्छा। गावात सुविधा द्या अन्यथा गाव गुजरातला जोडा, सुरगाणातल्या गावकऱ्यांची मागणी। अब्दुल सत्तार यांच्यावर कार्यवाहीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। सुळेंविरोधातल्या वक्तव्याप्रकरणी सत्तार अडचणीत येण्याची शक्यता। राज्यपालांच्या माघारीचं काउंटडाऊन सुरू। उदयनराजेंनी राज्यपालांविरोधात केलेल्या तक्रारीची राष्ट्रपतींकडून दखल। तक्रारीचं पत्र राष्ट्रपतींनी गृह विभागाकडे पाठवलं। गोंदियातल्या 48 गावांमध्ये पाणी पुरवठा बंद। 3 दिवसांपासून 50,000 गावकरी पाण्यापासून वंचित। शुद्ध पाण्यासाठी महिलांची पायपीट। आणि पंढरपूरमधल्या अकलूज इथल्या जुळ्या बहिणींची लग्न केल्याप्रकरणी नवरदेवावर गुन्हा दाखल। तिघांच्या विवाहाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल।